आदरणीय श्रोते हो, नमस्कार. आजचा हा दिवस भारतीय इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक पण तेवढाच आत्मचिंतनाचा दिवस आहे. 30 जानेवारी हुतात्मा दिन. याच दिवशी 1948 साली सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींना आपल्यापासून हिरावून घेतले. गोळ्या त्यांच्या शरीरावर झाडल्या गेल्या, पण त्यांच्या विचारावर नाही. कारण गांधी हे व्यक्ती म्हणून गेले, मात्र गांधी विचार आजही जिवंत आहेत. आज गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त आकाशवाणीच्या माध्यमातून आपण त्या थोर आत्म्याला शब्दांची श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यांच्या विचारांच्या प्रकाशात आपल्या आजच्या वास्तवाचा वेध घेणार आहोत. गांधीजीच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपल्याला केवळ एक नेता नाही, तर घडत गेलेला एक विचार दिसतो. त्या विचाराची मुळे त्यांच्या बालपणात, शिक्षणात, संघर्षात आणि सहकार्यांशी असलेल्या मतभेदात खोलवर रुजलेली आहेत. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. वडील करमचंद गांधी हे राजकोट संस्थानचे दिवाण होते, तर आई पुतळीबाई या अत्यंत धार्मिक, संयमी आणि सत्यनिष्ठ होत्या. आईकडून मिळालेली उपवास, आत्मसंयम, अहिंसा आणि करुणा ही मूल्ये गांधीजीच्या व्यक्तिमत्वात कायमची रुजली. स्वतः गांधीजी कबूल करतात की ते बालपणी फारसे हुशार नव्हते, मात्र सत्याशी प्रामाणिक राहण्याचा आग्रह त्यांच्यात लहानपणापासूनच होता. 1888 साली वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी गांधीजी इंग्लंडला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले. त्या काळात परदेशात जाणे म्हणजे सामाजिक विरोधाला सामोरे जाणे होते. तरीही त्यांनी धर्मव्यवस्थेला झुगारून हा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये त्यांनी केवळ कायद्याचे शिक्षणच घेतले नाही, तर पाश्चात्य जीवनशैली, तत्त्वज्ञान, ख्रिस्ती धर्म आणि विशेषतः हेनरी डेव्हिड थोरो यांचे लेखन यांचा सखोल अभ्यास केला. गांधीजी जेव्हा शिक्षणासाठी परदेशात गेले, तेव्हा त्यांना वर्णद्वेष आणि भेदभावाचा प्रत्यक्ष अनुभव आला. दक्षिण आफ्रिकेत प्रवास करत असताना त्यांना केवळ भारतीय आणि वर्णभिन्न असल्यामुळे रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरवण्यात आले. या अपमानाने गांधीजीच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी पेटली. त्यातून त्यांनी आफ्रिकेतच तेथील भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिथे त्यांना विविध जातधर्मीय नेते आणि भारतीय नागरिकांची साथ मिळाली. त्याच धर्तीवर भारतामधील अस्पृश्यतेच्या वागणुकीबद्दल जेव्हा विचार केला जातो, त्या काळात त्यांनी भारतीय समाजावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. आधी स्वातंत्र्य आणि नंतर आपला अंतर्गत विकास आणि सुधारणा या विचाराकडे त्यांचा कल होता, असे मला वाटते. 1891 साली शिक्षण पूर्ण करून गांधीजी भारतात परतले. मात्र येथे त्यांना व्यावसायिक क्षेत्रात हवे तसे अपेक्षित यश मिळाले नाही. वकिली जमली नाही. सत्याच्या भूमिकेला धरून असलेले गांधीजी व्यावसायिक क्षेत्रात आपला आत्मविश्वास टिकवू शकले नाहीत. आत्मविश्वास डळमळीत झाला. हे अपयश त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे वळण ठरले, कारण याच अपयशातून पुढे मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधी घडले. महात्मा गांधीच्या आंदोलनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली. तेथे भारतीयावर होणाऱ्या वांशिक भेदभावाविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाचा नवा मार्ग स्वीकारला. पास कायदे, अपमानास्पद वागणूक आणि अन्याय याविरुद्ध त्यांनी शांत पण ठाम लढा दिला. याच काळात सत्य आणि अहिंसा ही त्यांच्या जीवनाची मूलतत्वे बनली. 1915 साली भारतात परतल्यानंतर गांधीजींनी सर्वप्रथम चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व केले. बिहारमधील नीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. हा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह ठरला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. यानंतर
अहमदाबाद गिरणी कामगार आंदोलनात त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी उपोषण केले. या आंदोलनामुळे कामगार आणि मालक यांच्यात तडजोड झाली आणि कामगार चळवळीला नैतिक अधिष्ठान मिळाले. त्याच काळात खेडा सत्याग्रहात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना करमाफी मिळवून देण्यात गांधीजी यशस्वी ठरले. 1920मध्ये सुरू झालेले असहकार आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वाचे पर्व होते. परदेशी वस्त्रांचा बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार आणि ब्रिटिश संस्थांशी असहकार यामुळे जनतेत राष्ट्रीय चेतना जागी झाली. अहिंसेला धक्का बसल्यामुळे गांधीजींनी हे आंदोलन थांबवले, कारण त्यांच्या दृष्टीने साधना इतकेच साध्यही पवित्र असणे आवश्यक होते. 1930 साली गांधीजींनी दांडी यात्रा काढून मिठाच्या कायद्याचा भंग केला. या सविनय कायदेभंग आंदोलनाने संपूर्ण देश हादरून गेला. सामान्य माणसालाही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आणि या आंदोलनाला जागतिक प्रसिद्धीसुद्धा मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वैयक्तिक सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला. 1942 साली चलो जाव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेला स्पष्ट संदेश दिला की भारत आता गुलाम राहणार नाही. हे आंदोलन स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक ठरले. गांधीजीचा लढा केवळ राजकीय नव्हता. अस्पृश्यतेविरुद्धचा त्यांचा संघर्ष अतिशय महत्त्वाचा होता. त्यांनी हरिजन सेवा, मंदिर प्रवेश, शिक्षण आणि समानतेसाठी आयुष्य वाहिले. ग्रामस्वराज्य, स्वच्छता, खादी आणि स्वावलंबन यावर त्यांनी विशेष भर दिला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण होते. पण या ऐतिहासिक दिवशी दिल्लीतील राजपथावर, लाल किल्ल्यावर किंवा कोणत्याही समारंभात महात्मा गांधी नव्हते. कारण गांधीजीसाठी स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता हस्तांतरण नव्हते, तर समाजात शांतता, एकता आणि माणुसकी प्रस्थापित होणे हेच खरे स्वातंत्र्य होते. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा गांधीजींसाठी अत्यंत वेदनादायक ठरला. फाळणीमुळे देशात उसळलेली हिंसा, हिंदू मुस्लिम दंगली, निर्वासितांचे दुःख आणि मानवी रक्तपात पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. या काळात गांधीजींनी कोणतेही शासकीय पद स्वीकारले नाही. सत्ता, अधिकार आणि प्रतिष्ठेपासून दूर राहून त्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या दुःखात सहभागी होण्याचा मार्ग निवडला. स्वातंत्र्यानंतरच्या गांधीजीचे प्रमुख कार्य म्हणजे सांप्रदायिक ऐक्य प्रस्थापित करणे. बंगाल, बिहार, दिल्ली अशा हिंसाग्रस्त भागात ते पायी फिरले. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. धर्म माणसाला जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नव्हे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. फाळणीमुळे लाखो निर्वासित बेघर झाले. गांधीजींनी त्यांचे सांत्वन केले, छावण्यांना भेटी दिल्या आणि मानवी करुणेचा आदर्श ठेवला. सूड, द्वेष आणि हिंसेच्या वातावरणातही त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. या काळात गांधीजींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. स्वतःसाठी नव्हे, तर समाजाच्या अंतःकरणाला जागे करण्यासाठी. दिल्लीतील सांप्रदायिक हिंसा थांबावी, समाजात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. त्यांच्या त्यागामुळे समाजातील अनेक घटकांना आत्मपरीक्षण करावे लागले आणि हिंसेला आळा बसला. गांधीजींनी नव्या भारताला एक स्पष्ट नैतिक दिशा दिली. स्वातंत्र्यानंतरही सत्य, अहिंसा, धार्मिक सहिष्णुता, सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यावर त्यांनी तडजोड केली नाही. सत्ता बदललेली होती, पण गांधीजीच्या मते माणूस बदलणे हे अधिक महत्त्वाचे होते. 30 जानेवारी 1948 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस ठरला. सायंकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधींवर हल्ला झाला आणि त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या अंतिम क्षणातही त्यांच्या ओठावर प्रार्थना होती आणि मनात ईश्वर मानवतेचा विचार होता. महात्मा गांधीचे जीवन बलिदानाने संपले, पण त्यांचे विचार अमर झाले. स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या काही महिन्यात
त्यांनी भारताला सांगितले की राजकीय स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर नैतिक मूल्य जपली पाहिजेत. त्यांच्या देशाप्रती योगदानाचा विचार करता आज गांधीजीच्या स्मृतिदिनी आपण एवढेच ठरवूया की द्वेषाऐवजी संवाद, हिंसेऐवजी अहिंसा आणि अन्यायाऐवजी सत्याचा मार्ग स्वीकारूया. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद.